आज प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईला आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणूक असेल, जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार आहे। अत्यंत महत्त्वाची आहे, निवडणुकीनंतरची पहिली ही प्रदेशची बैठक होत आहे। ही निवडणुकीनंतरची आढावा घेण्यासाठी मला वाटतं पहिली बैठक आहे आणि चर्चासत्रसुद्धा आहे। मला वाटते की या निवडणुकीतील यश अपयश याच्यावर चर्चा होऊन नव्यानं पार्टी कशी उभारी गेली यासाठी सर्व लोकांची बैठक होणार आहे आणि सर्व लोक मुंबईला जात आहे। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। शेतकऱ्यांचे विषय आणि इतर विषयाला घेऊन देखील एक रणनीती ठरवली जाईल। हो, ती रणनीती CLP लीडर आमचे वडेट्टीवारजी यांच्यासोबत बसून सर्व आमदार येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात कशा पद्धतीनं सरकारच्या घोषणा होत्या आणि सामान्य जनतेची होरपळ यावर कशी रणनीती बनवावी यासाठी विचार चालू आहे आणि त्याचीसुद्धा बैठक होणार आहे। या निवडणुकांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली, म्हणजे काही आमदारांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला, पण आपण तुलनात्मकदृष्ट्या बघितलं अनेक ठिकाणी काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली। मला वाटलं ते की आपण सत्तेपेक्षाही मतं, म्हणजे मी तर नागपूरचं उदाहरण सांगेल की 2014 पासून नागपूर शहरामध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे, मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिकेपासून। यामुळे जनतेचा कल एक हाती सत्ता असल्यावर सुद्धा यांच्याकडे नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे। मला एक सांगा की तुम्हाला हे मांडणं नाही का, म्हणजे की सत्ता जरी मिळाली नसली तरी मताचा टक्का वाढला त्यातच काँग्रेस समाधानी, असं तर नाही? आता जर सत्ता हाती देऊन जर यांची टक्केवारी वाढली असती तर जनतेला ही सत्ता मान्य असं होतं, परंतु एक हाती सत्ता असताना टक्केवारी का घटत आहे हे आत्मचिंतनाचा विषय त्यांच्यासाठी आहे। आम्ही तर आमचं काम करून झालो। जनतेचे जे प्रश्न आहे, सामान्य माणसाची होरपळ, या राज्यात जो शेतकरी असेल, फेरीवाला असेल, बेरोजगार असेल, सामान्य माणूस हा कुठेही सुरक्षित नाही हे आम्ही येणाऱ्या अधिवेशनात दाखवून देऊ। शेवटला प्रश्न, खर्गे समितीचा अहवाल आलेला आहे, पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। ते सगळं काय, सरकार जे म्हणेल तेच होते। सरकारला आरोपी बनवायचं बनवू शकते, सरकारला सोडायचं तर सोडू शकते। समितीचं असं म्हणणं आहे की त्या संपूर्ण व्यवहारात पार्थ पवारांची कुठेही सही नाही। ते मग ज्याची सही आहे त्याच्यावर कारवाई करावी ना। मला वाटते की या दोघांच्या जागी तिसरा कोणी माणूस असता तर तो बरोबर अटकला असता, एवढंच माझं म्हणणं। सरकार वाचवत आहे पार्थ पवारला। आता याच्यावरून जनताच ठरवेल कोण वाचवत आहे। आपण बघू शकतो की विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार आहे। आज त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक आहे त्यावर आपलं मत मांडलं आणि सोबतच पार्थ पवार यांना सरकारकडनं कशा प्रकारे वाचवलं जातं हे देखील सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आत्मेंसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।